नाशिकमध्ये होणारी वृक्षतोड आणि त्यासोबतच गोदावरीच्या काँक्रिटीकरणाच्या विरोधात नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी अशा पद्धतीनं मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। आणि आपण बघतोय की हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरामध्ये वृक्षतोड होऊ नये यासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत, घोषणाबाजी करत आणि आपल्या हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आता नाशिक महापालिकेवर दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत शहरातली ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी त्यांची आहे। काय मागणी असणार? नाशिक महानगरपालिका न्यायालयाच्या आदेशाची पालन करत नाहीये, मनमानी पद्धतीने झाडे तोडली जात आहेत। झाडे तोडण्याचा कोणताही प्लॅन नाही, विकासाच्या नावाने झाडे तोड थांबली पाहिजे यासाठी तरुणाई एकत्र आलेली आहे आणि ऑक्सिजन रॅली नाशिककरांच्या वतीने आज काढण्यात आलेली आहे। ऑक्सिजन रॅली काढण्यात आलेली आहे, तरुण देखील सहभागी झालेत, काय भावना आहे? सर, महानगरपालिकेमध्ये महापौर मॅडम म्हणतायत की मागच्या 10 वर्षामध्ये 35 अपघात झाले, तर त्यांनी चेक करावं की हे 35 अपघात झाडांमुळे झाले का त्याला अजून काही कारणं आहेत। झाडं ही आपला प्राण वाचवण्यासाठी आहेत, कोणाचा प्राण घेण्यासाठी नाही। मनसेनं या संपूर्ण मोर्चाला मनसेनं देखील पाठिंबा दिला आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आहेत, तुमचा पाठिंबा आहे, काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? आपण नाशिकचं आत्तापर्यंत बघितलं ही पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली। गंगापूर रोडवरचे 200-300 वर्षापूर्वीचे झाड होते ते तोडले गेले आणि त्याचा आणि तपोवनातलं एक कारवाई दाखवायची, इकडचे झाडं तोडायचे, ही कुठेतरी एक अन्यायकारक गोष्ट होती आणि हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होतं। त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे नेते अभिजित पानसे, सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, रतन कुमार इथं आम्ही सगळ्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं की हे जी पर्यावरणाची हानी होती या पर्यावरणाच्या हानीसाठी आपण या नाशिककरांच्या ह्या सामान्य नागरिकांबरोबर उभं राहिलं पाहिजे। आपण बघतोय की या ठिकाणी हातामध्ये केळी घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे रस्त्यावर उतरलेत, का बरं हातात केळी घेतली? या जळगावच्या लाकूड तोड्याला हे केळी द्यायची आहे प्रेझेंट, म्हणून आम्ही घेतलेली आहे। संपूर्ण नाशिककर्त्यांना केळी देणार आहे आता। नाशिकचं जळगाव करू नका, नाशिकचं नाशिक राहू द्या। नाशिक एक झाड जर वाचलं तर नाशिक नाशिक राहील, जळगाव होणार नाही। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत वृक्षतोडीच्या विरोधात आणि ऑक्सिजन मोर्चा अशा पद्धतीचं नाव या मोर्चाला देण्यात आलेलं आहे। सगळे नाशिकचे तरुणी देखील या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि मनसेनं या संपूर्ण मोर्चाला आपला पाठिंबा दिलेला आहे। नाशिकचं जळगाव करू नका अशा घोषणा देखील यावेळी दिल्या जात आहेत। त्यामुळे आता हे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते वृक्षतोडीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।